होत असताना 2 विकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या रुपेश ठरतायत. रुपेश या सन्माननीय श्री पंडित शेठ गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा बहुमान त्यांना देऊया. चला बालगाव संघाला विनंती असेल वेळ घेऊ नका प्लीज, क्षेत्रक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपताना आपण पाहतोय दत्तकृपा वारळ संघ. मॅन ऑफ द मॅच पंडितांना गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया रुपेश यांना. प्रसाद आणि रोहित अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सलामीला. आणि गोलंदाजी मार्कवरती सतीश गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. दरम्यान क्षेत्ररक्षण आहे मिळवला, झेल टिपला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रसादची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. सन्माननीय श्री मनोजजी नलावडे आणि सन्माननीय श्री प्रसाद जाधव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आयोजन कमिटीकडून त्या ठिकाणी तुम्हाला पाचारण केलं जाते. आपण या आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान या स्पर्धेत आनंद घ्या. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का, मोठा गडी गारद, मोठा मासा गळाला. औषकून अवदसा काय काय. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन आपल्याला दाखवलं होताना पाहायला मिळतील. कुणाल इथे गोलंदाजी मार्कवरती सतीश आहेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट पाहायला मिळाली. फसवा चेंडू टाकला, फटक्यामध्ये एलिव्हेशन मिळालं नाही. मग मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने तिथे घेरलं, चेंडूला धरलं. इथे कलात्मक फटका, इथे सुद्धा विकेटची संधी. बॅक टू बॅक विकेट, झेल टिपला जातोय एका बाजूने. अपशकून सुरू झालाय विकेटचा. बॅक टू बॅक विकेट सतीशच्या पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय सतीश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. राहुल आपण गेला, कुणाल गेला, तिकडे नाही बघायचं, तू बघायचं. मला वाटतं खेळपट्टीवरती फलंदाज सेटल होण्यासाठी फार वेळ घेताना पाहायला मिळत आहेत. सतीश पुढचा चेंडू कोलवर पद्धतीचा हलक्या हाताने खेळून काढला. एक घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फेकी फार वेगानं होतीये, त्याच्यामुळं एकच धाव मिळणार आहे. आणि आता मात्र इथून आपण पाहतोय धावफलक खुलं केलं जातंय आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर एक धाव जमा होतीये. आणि दत्तकृपा वारळ संघाचं धावफलक आत्ता शिक मात्र इथं खुलं केलं जातंय. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. परफेक्ट यॉर्कर, क्रिकेटच्या खेळामधील ब्रह्मास्त्र. ज्या अस्त्राला कुठलंच अस्त्र तोड देऊ शकत नाही ना, त्या अस्त्राचं नाव असतं ब्रह्मास्त्र. आणि यॉर्कर बॉल म्हणजे क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र, ज्याचा वापर केला जातो तो इथून मात्र सतीश कडून केला जातोय. पण समोरचा खेळाडू छोटा पॅकेट, बडा धमाका. मी का बोललो, या खेळाडूने या आधीच्या मॅच मध्ये अशी कामगिरी केली आहे ज्याच्या नावामध्ये रोहित आहे. मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती महान आहे. बॅक टू बॅक 2 षटकार खेळाडू या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा खेळले होते. आणि रोहित म्हटलं की हिटमॅन म्हणून नाव मात्र नक्कीच ओळखलं जातं. तशीच कामगिरी रोहितच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा षटकार.
बालासर काय आलं, नवीन मॅच न्यू मॅच स्टार्ट झाल्यानंतर न्यू बॉल, त्यानंतर न्यू बॉल गेला की जुना बॉल. येस, कारण आता सेकंड मॅचेस चालू झाल्यात आणि आयोजन कमिटीचा तो डिसिजन आहे. तेवढे जुने बॉल आपल्याकडे आहेत. नवीन मॅचला न्यू बॉल, नवीन मॅच मध्ये एकदा बॉल गेला की मग जुना बॉल. इथे मात्र आपण पाहतोय फक्त एकच लाव येताना आपल्याला पाहायला मिळते. चला, षटक क्रमांक पहिले इथे संपले. धावफलकावरती टोटल धावा 8 लागल्या गेल्यात आणि 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या असताना आपण पाहतोय एका षटकाचा खेळ अजून शिल्लक आहे. चला, विनंती असेल चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ भालगाव संघ, सर्व खेळाडूंनी पिचवरती जमणं फार गरजेचं नाहीये. क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. वारंवार सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणी सूचनांचं पालन मात्र खेळाडूंकडून होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे षटक क्रमांक दुसरा आता आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. एक छोटा पॅकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचं नाव रोहित आहे आणि त्या खेळाडूंना आज खूप प्रभावित केलंय त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती. आक्रमक स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले जाते वाईटच्या चेंडूसाठी, परंतु पंच मात्र ते फेटाळून लावतील. ते डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाजी करण्यासाठी नैतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. पहिला चेंडू त्याने टाकलाय. रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल. रोहितची छोटीशी परंतु आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यातील पूर्वार्ध सुरू असताना धावफलक फक्त 8 या आकड्यावरती. 8 चेंडू टाकून झालेत, अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि रणजित इथे मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आल्या सैसी रणजित सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो फटका इथून फसतोय. तोपर्यंत दरम्यान 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 9 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता फलंदाजी मार्कवरती आपल्याला फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. राहुल, पिंक कलरची जर्सी घातलेला खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे नैतिकची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. नैतिकने चेंडू टाकलाय, परंतु इथे फटका सुरेख पाहायला मिळाला. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार, न संजीवनी देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा इथून मात्र 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एखाद मोठा फटका या मॅच मध्ये रोमांच आणून देईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल पाहायला मिळाला, डॉट चेंडू पाहायला मिळाला. नैतिकने मात्र एक नाविन्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचं जे काम
केलंय ते काम नक्कीच हुबेहूब आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकार झाली आहे. या चेंडूवरती सुद्धा ब्रह्मास्त्र, इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा. विजयासाठी 14 धावांची गरज. चला विनंती असेल बालगाव संघ आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि दत्तकृपा वारळ संघ चला आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये या. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे. या ठिकाणी आपण आई चिंतामणी बनोटी संघ आणि टायगर किंग बनोटी संघ या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल घेतोय, जिथे आपण सुशांत पाटील यांना पाहतोय. कामुट्याचा एक गोड आवाज, कामुट्याचा एक मोठा निवेदक, कॉमेडी किंग सुशांत पाटील यांच्या शिवाय नाणेफेकीचा कौल जातोय. आणि कोण जिंकलंय, कोणता बनोटी जिंकलाय? दोन्ही बनोटीचे आहेत. ओ चला बालगाव संघ, चला चला फलंदाज पाठवा, चला 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 लवकर या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. घाई करा, घाई नाही तर एका षटकाची पण मॅच खेळावी लागेल आपल्याला. चला सुरुवात होतीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे लक्ष ठेवलंय ते 14 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला रणजित पाहायला मिळतील, जिथे सतीश आणि राज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आव्हान श्री दाखोबा क्रिकेट भालगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 13 या आकड्यावरती दत्तकृपा वारळ संघाला रोखून ठेवले आणि आता वारळ संघ मात्र त्या धावा रोखणार काय? खूप अशी चिकाटीची गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केला जातोय. भरपूर असा वेळ मैदानाच्या आतमध्ये खर्च केला जातोय. हलक्या हाताने इथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठल्याही प्रकारचा धोका घ्यायचा नाहीये असं मात्र इथून मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश आणि राज या दोन्ही खेळाडूंचा रणजीच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. 14 धावांचं लक्ष आहे. जवळपास बॉल टू रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर डावकरी आताचा राज आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. ही मॅच जर तसं पाहिलं ना तर या स्पर्धेतली सर्वात लोअर स्कोरिंग मॅच म्हणून या मॅचकडे पाहिलं जातं, कारण या स्पर्धेतील सर्वात कमी धाव फलकाचा आकडा या मॅचचा पाहायला मिळाला आहे.
इथे फक्त दिशा देण्याचं काम, परंतु झेल टिपलाय जशा तसं प्रत्युत्तर. चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगलं आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय त्याला अनुसरून हुबेहूब गोलंदाजी करण्याचा इथून गोलंदाजाचा प्रयत्न तो यशस्वी ठरला आहे. राज नावाच्या एका मोठ्या वादळाला नक्कीच येऊन थांबवण्याचं काम केलं जात आहे. श्री दाखोबा क्रिकेट क्लब भालगाव संघाचा खेळाडू मात्र शून्यावरती मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा. जिथे तेजस नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आता नावामध्ये तेजस आहे, त्याच्या बॅटचं तेज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं काम तो करणार काय. 2 चेंडू 1 धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. तेजस मैदानाच्या आतमध्ये येतील जिथे रणजित चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी 2 चेंडूवरती 1 धाव खर्च करत असताना एक मोठी विकेट घेतली आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये अजून 13 धावांची गरज आहे. या 13 धावा कशा प्रकारे त्या ठिकाणी रोखल्या जाणार. जर मॅच पाहिली तर फक्त 2 हिट, मोठ्या 2 हिट आणि मॅच फिनिश असं समीकरण आहे. तर ते समीकरण कशा प्रकारे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं जाणार. मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, चौकार, वेग आणि त्या वेगाचा घेतलेला फायदा. इथे 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. उर्वरित चेंडू असतील 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. बॉल टू रन असं समीकरण आता मात्र येऊन पोहोचलंय. तेजसच्या बॅटमधून पहिलाच फटका सुरेख पाहायला मिळालाय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं जातंय. विजय बालाजी यांचं बोट आकाशाकडे, बॅटची कडा घेणारा चेंडू, विकेटचं पतन. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वेळ फार कमी असणार आहे. इथे सुद्धा 4 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. नैतिक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चला चला पंचांना विनंती असेल की जास्त वेळ टीम्स मीटिंग त्यांना घेऊन देऊ नका. यस, अजूनही यानंतर 4 सामने असणार आहेत. 6 सामने बरोबर. चला रणजित पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 धावा खर्च केला, 2 विकेट. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. आता बॅटला तिथे मात्र डॉट चेंडू येतोय. जिथे 14 धावा रोखायच्यात तिथे अशा प्रकारची चिकाटीची गोलंदाजी मात्र नक्कीच असायला हवी आणि ती गोलंदाजी रणजितच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. अजूनही विजयासाठी गरज असणारी ती 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 3 विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. काय रणजितनं गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षण जसं सजवलंय ना तशीच गोलंदाजी. उर्वरित 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. नैतिक सुद्धा मैदानाच्या बाहेर. आता नैतिकची जागा भरून घेण्यासाठी सॅम मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सॅम घेईल मैदानाचा ताबा. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय आणि नवीन षटक घेण्यासाठी आता मात्र इथून दत्तकृपा वारळ संघाकडून कोण गोलंदाज येणार, कुणावरती विश्वास दाखवला जाणार ही गोष्ट फार महत्वाची. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला टीम्स मीटिंग घेऊ नका जास्त वेळ. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल लवकर लवकर जाऊन आपल्या जागेवरती ताबा घ्या. ज्या ज्या एरियामध्ये आपण क्षेत्ररक्षण करणार आहात ना तिथे या. जास्त वेळ नसणार आहे आपल्याकडे. वेळ फार कमी आहे. वेळेचं गांभीर्य ठेवा.
गोलंदाजी मार्गवरती कुणालला 5 रन केले आणि कुणाल असा गोलंदाजी ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट ज्याने घेतल्या होत्या, तिथे त्याला 9 धावा डिपेंड करायच्यात 6 चेंडूंमध्ये. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता काय होणार? सतीश सलामीला आलेला फलंदाज. सतीश अजून मैदानामध्ये आहे. कुणालचा पहिला चेंडू तिथे पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चेंडू चांगला पाहायला मिळाला, परंतु सतीशनं फटका सुद्धा तेवढा सुरेख खेळलाय. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे प्रॉपर प्लेसमेंट केली आहे. तो कुठल्याही प्रकारचा चुकीचा फटका खेळण्यासाठी तयार नाहीये, कारण त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही. कारण 1 वर्ष या स्पर्धेची पुन्हा वाट पाहावी लागणार आहे आणि म्हणून इथून मॅच घेऊन जाण्याच्या इराद्यानं मात्र कलात्मक फटके आता त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये रणजितनं कामगिरी केली, आता कुणालला करायची आहे. हलक्या हाताने टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. 1 धाव घेतले. कवर राईचा फटका, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी डेंजर झोनला. पंचांना विचारलं जाईल परंतु बारक्या कांबळे कळवतील. धाव कंप्लीट झाली आहे. आपल्याकडे वाईड आणि बिमर या दोनच गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. या स्पर्धेचा नियम आहे. आणि आपण अशा 2 पंचांच्या निगराणीमध्ये क्रिकेट खेळताय. जे पंच बारक्या कांबळे किंवा विजय बालाजी यांनी फक्त रायगड नव्हे, यांनी पुण्यासारख्या ठिकाणी, ठाणेसारख्या ठिकाणी, पूर्ण मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा क्रिकेट खेळले. असे 2 खेळाडू मैदानावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या निगराणीमध्ये इथे मात्र पंचांची भूमिका पार पडते. त्यामुळे असा आक्षेप करणं, धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 9 धावा, जिथे अजूनही विजयासाठी गरज असेल 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं ना की मग छोट्या छोट्या चुका सुद्धा करून चालत नाही. चार चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. जिथे कुणाल गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात. हलक्या हाताने खेळून काढले. 1 धाव घेतली. इथे सुद्धा दुहेरी धावेचा प्रयत्न. सतीश मात्र इथे चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळते. आता समीकरण आपल्याला बॉल टू रन पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. कुठल्याही प्रकारचा चुकीचा फटका न खेळताना मैदानाच्या आतमध्ये समय सूचकता काय असावी, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय असावं, या खेळाचा नजराणा बहाल करताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. त्याच्या पिटाऱ्यामध्ये मोठे स्ट्रोक आहे. तो ओपनिंगला आलेला खेळाडू. याआधीच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी सतीशच्या माध्यमातून साकार झाली होती, परंतु ती चूक सतीशला इथे करायची नाही. त्याला मॅच घेऊन जायचे. समीकरण साधं सोपं आहे आणि ते साधं सोपं जे समीकरण आहे ते समीकरण इथून बनवायचंय, घडवायचंय, मॅच जिंकायचे इराद्याने मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलग 3 दुहेरी धावा त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळून काढल्या गेल्यात. आता कुणाल काय एखादा 5वा चेंडू टाकेल काय किंवा सतीची विकेट घेईल काय, कारण एक विकेट जर आली तर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुल्लर लेनचा चेंडू त्याला धुडकावून दिलाय. इथे झेल, काय सूर मारला जाते इथे मात्र. ओके, बिमरचा रिव्ह्यू इथून असणार आहे. बिमरचा रिव्ह्यू आहे आणि जर तो चेंडू बिमर नसेल तर सामन्यामध्ये मात्र थोडंसं आपल्याला
इट्स अ लीगल डिलिव्हरी अँड बॅट्समन आउट. काय सूर पाहायला मिळाला मित्रांनो इथे. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट झेल. याच्या आधी मनीषने टिपला होता एका हातामध्ये. आता यानं अगदी जर आपण पाहिलं ना युवराज सिंग किंवा सुरेश रैनानं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झेल घ्यावा ना तसा झेल आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे. राहुल, मला वाटतं राहुलच क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. लक्ष वेधून घेतलंय सर्वांचं. बारक्या कांबळे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंबरोबर त्या ठिकाणी चर्चा करत असताना चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते. ज्यावेळेस अशा मॅचेस होतात ना त्यावेळेस क्रिकेटचा विजय खऱ्या अर्थाने होत असतो. आलेल्या क्रिकेट रसिकांना, प्रेक्षक वर्गाला, खेळाडूंना मन मोहून टाकणारी अशी स्पर्धा असते. आणि असा खेळ ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तेच इथे होताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे कुणाल गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुणाल की दिलीप, दिलीप की कुणाल. 2 चेंडू 3 धावा. कोण विजयी होणार, भालगाव की वारळ. इथे चेंडू टाकलाय, धावाची संधी, 1 धाव घेतली आहे. आता कंपल्सरी पहा इथून 2 धावा करणं फार गरजेचं असणार आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. ज्या मनीषनं लगातारच्या 3 चेंडूवरती 2-2-2 अशा दुहेरी धावा घेत 6 धावा काढल्या होत्या तो मनीष मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि आता आपल्याला स्ट्राईक एंडवरती खेळाडू पाहायला मिळतोय. सॅम. सॅम फलंदाज. सॅम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सॅम करन नावाचा एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. इथे हा सॅम जो पाहायला मिळतोय कदाचित त्याचं नाव समीर असावं. सॅम म्हणून ओळखला जात असावा. आता कुणाल काय करणार. दबाव दोन्हीकडून आहे, फलंदाज आणि गोलंदाज. कुणालचा चेंडू. 1 चेंडू 2 धावा. चेंडू टाकला नाहीये. रनअप मध्ये बिघाड. छातीवरती येणारं दडपण. हाय व्होल्टेज मॅच. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना अशा माणसांनी अशा मॅच बघायच्याच नाही. विशाल फादाले, ब्लड प्रेशरवाल्या माणसांनी अशा मॅच बघायच्या नसतात. यावरती मंचावरती या. 1 चेंडू आणि 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि काय झालं. मॅच सोडली की कॅच सोडलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. पहा जे साधा सरळ कॅच राहुलने सोडलाय आणि अडचणीतला कॅच घेतलाय. याला क्रिकेट म्हणायचं मित्रांनो. इथून मात्र आपण पाहतोय दत्तकृपा वारळ संघ या स्पर्धेतून मात्र इथेच बाहेर पडतोय. डोक्याला मस्तकाला हात लावून. आता मात्र बसून काही फायदा नाही. श्री धाकोबा क्रिकेट भालगाव हा संघ मात्र